नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीच्या बीड शहरातील अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा चालवण्यात आला। पेपरफुटी प्रकरणात कुलकर्णीचं नाव समोर येताच त्याचं शाहूनगर भागातील 4 मजली इमारतीचं बेकायदेशीर बांधकामही उघडकीस आलं होतं। या पार्श्वभूमीवर बीड नगरपालिका प्रशासनानं संबंधित ठेकेदाराला हे अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावली आणि या नोटीसची मुदत आज संपली आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर अखेर संबंधित ठेकेदाराकडूनच हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम स्वतःहून सुरू करण्यात आलं। नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णी याचं बीडमध्ये सुरू असलेल्या बांधकामाला 2 वेळेस नगरपालिका प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे। जी 29 तारखेला नोटीस बजावण्यात आलेली होती त्या नोटीस पिरियड जो आहे त्याचा कालावधी हा संपतो आहे, कारण की 1 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवसांमध्ये या बांधकामाचं जे पाडकाम आहे ते स्वतः या ठिकाणी संबंधित ठेकेदार जे आहेत त्यांनी करावं अशी सूचित जे आहे ते या ठिकाणी पालिका प्रशासनाने केलेले आहे। परंतु सदरील बांधकाम या ठिकाणी अद्याप तरी कुठलंही काढण्यात आलेलं नाही आहे, कारण की या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत असल्याचा अहवाल जो आहे म्हणजे जे प्रकार आहे तो देखील पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आलेला आहे। आणि त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने आत्तापर्यंत या बांधकामाला 2 वेळा नोटीस बजावलेली आहे आणि जी दुसरी नोटीस बजावण्यात आलेली होती त्या नोटिसीमध्ये जवळपास 3 दिवसांमध्ये संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांनी या ठिकाणी अनधिकृत जागेवरती असलेलं बांधकाम स्वतः पाडून घ्यावं, अन्यथा या ठिकाणी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।